बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड इथं विना अनुदानित आश्रमशाळेवर कार्यरत असलेल्या धनंजय नागरगोजे या शिक्षकानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती। संबंधित शिक्षकानं फेसबुक पोस्ट करून त्याला कुणी छळलं, संस्था चालकांना कशा पद्धतीने त्रास दिला याचा उल्लेख केला होता। तरीही या प्रकरणात संस्था चालकावर गुन्हा दाखल होत नव्हता। पोलीस प्रशासनाकडून कोणीच तक्रारदार पुढे आलेला नाही असं कारण सांगण्यात येत होतं, त्यामुळेच गुन्हा दाखल झालेला नव्हता। विशेष म्हणजे बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी स्वतः पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते, तरी पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात नसल्याने शेवटी सभागृहात मुद्दा उपस्थित झाल्यानंतर या प्रकरणी संबंधित संस्था चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे। संस्था चालक विक्रमराव मुंडे आणि सचिव अतुल मुंडे यांच्यासह इतरांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। बीडमध्ये आश्रमशाळेतील शिक्षक नागरगोजे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विधान परिषद सभागृहात चर्चेत उपस्थित करण्यात आला। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील आत्महत्या प्रकरणावरून सरकारला सवाल केला। तसेच या प्रकरणी अद्यापही संस्था चालकावर गुन्हा का दाखल नाही असा जाब दानवे यांनी विचारला। या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करू असं उत्तर दिलंय। त्यानंतर काही तासातच बीडच्या समाज कल्याण विभागातील कार्यालयीन अधीक्षक श्रीकांत घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्था चालक विक्रमराव मुंडे, संस्थेचे सचिव अतुल मुंडे व इतरांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.